माझं नाव धनेश नारायणदास लड्डा, अहमदनगर. श्री गंगापूर राऊत महाराजांच्या दिंडीला मी दरवर्षी आज 35 वर्षापासून पंगत देत आहे आणि अतिशय शिस्तप्रिय दिंडी आहे आणि अतिशय दिंडीला जेवण देण्याचा आनंद आम्ही घेत आहे आणि दिंडी पंढरपूरला जात आहे. अहिल्यानगर लड्डा परिवाराच्या वतीने धनेश नारायणदास लड्डा यांच्या वतीने वैजापूरची दिंडी ती याच्यात साधारण 3,500 ते 4,000 इतके लोक आज या वर्षी इथं जमलेले आहे. हे देव आमच्याकडून करून घेतोय, ही खूप मोठे आमचे भाग्य आहे आणि खूप शिस्तप्रिय अशी दिंडी आहे. यात बऱ्याच लोकांनी आम्हाला मनाने असं खूप मदत केलेली आहे आणि बाकी सगळं आमचे जे चुलते धनेश नारायणदास लड्डा यांचे हे सर्व हे दिंडीचं भार देव करून घेतोय त्यांच्याकडून. आज साधारण मागच्या 35 वर्षापासून ही दिंडी आम्ही देव घालतोय आणि साधारण या वर्षी 3 पट दिंडीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे खूप छोट्या छोट्या दिंड्या एका ठिकाणी आलेल्या आहे. आज अजून एक चांगली बातमी, एक शंकर भाऊ गडाख यांनी बी त्यांनी सुद्धा आज इथं आम्हाला मदत म्हणून त्यांनी लोक पाठवले होते आज की जेणेकरून त्यांना सर्व लोकांना एवढं मोठी दिंडीचं प्रमाण पाहून त्यांनी सर्वांना हे इथं पाठवले. सर्व आमचे मित्र परिवार असे सगळेजण इथं आम्हाला खूप हे खूप मदत करतात दिंडीला प्रसिद्धी घेण्यासाठी. धन्यवाद. पाऊले चालत दे पंढरीची वाट, त्या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी गंगापूर येथील विठ्ठल आश्रम यांची पालखी, त्या पालखीत कमीत कमी 4,000 तरी लोक आहेत आणि अशी पालखी नगरमध्ये दरवेळेस येत असते आणि 35 वर्षापासून लड्डा परिवारातर्फे त्यांना भोजनाचा कार्यक्रम होत असतो. त्यांच्या मित्र परिवारातर्फे सगळेजण या दिंडीला सेवा देत असतात. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद करतो आणि इथून पुढच्या काळातही त्यांच्या हातून अशी सेवा घडत राहो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. दरवर्षी आषाढी वारीनिमित्त गंगापूर येथून या ठिकाणी एक दिंडी निघत असते. या दिंडीला जवळपास 35 वर्षाचा इतिहास आहे आणि 35 वर्षापासून येणाऱ्या या दिंडीला अशोक शेठ लड्डा व त्यांचे चिरंजीव अमित, तुषार हे सर्व या दिंडीसाठी सेवा देत असतात. गेली 35 वर्ष या दिंडीला महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. पाणी, अत्यंत चांगला पद्धतीचा महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो आणि अशी जी परंपरा या लड्डा कुटुंबियाची चालू राहो यासाठी या लड्डा कुटुंबियांना, या त्याच्या मित्रमंडळाला सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.